आता बातमीत धाराशिवमधील खासगी हॉस्पिटलची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली। तोडफोडीत डॉक्टर सस्ते यांच्या पार्वती हॉस्पिटलचं मोठं नुकसान झालंय। वैद्यकीय सेवा नाकारल्याच्या रागातून 10 ते 12 जणांच्या टोळक्यांकडून रुग्णालयातील साहित्यांची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। तर या तोडफोडीमुळे हॉस्पिटल परिसरात दगड आणि काचांचा खच साचलाय। अज्ञातांकडून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाल्याचा दावा हा डॉक्टरांनी केला। दृश्य पाहतो डॉक्टर सस्ते यांच्या पार्वती हॉस्पिटलचं मात्र या तोडफोडीमध्ये मोठं नुकसान झालंय। 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली। मला खूप भीती वाटते की ह्या अशा लोकांच्या हातात जर कोणी सापडलं असतं पेशंटचं नातेवाईक, कारण त्यांनी कोणच पाहत नव्हते। सगळं हे सीसीटीव्हीत कैद आहे। बाहेर पेशंटच्या नातेवाईकाला लाथा मारतोय, जे भेटेल त्याला लाथा मारतोय। तर आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे की अशा लोकांवर कठोर शासन करावं, त्यांना असं सोडू नये, नाही तर ह्या शहरात वैद्यकीय सेवा देणं इथून पुढे बिलकुल सुरक्षित राहणार नाही। 3-4 टू व्हीलर आल्या आणि 3-4 टू व्हीलरवरून प्रत्येक टू व्हीलरवरून 3 ते 4 लोक उतरले आणि त्यांनी दगडफेक चालू केली। जेव्हा पहिला दगड आत आला तोपर्यंत आम्ही दरवाजा लॉक केला होता, मेन डोर, आणि तोपर्यंत 5 मिनिटांमध्ये त्यांनी खूप नुकसान केलं। मग आम्ही पोलीस प्रशासनाला कॉल केल्यानंतर जेव्हा ते आले, जेव्हा सायरनचा आवाज आला त्याच्यानंतरच ते लोक डिस्पर्स झाले। दगडफेक तिथून पुढेच बंद झाली। त्यांनी एवढं एक 5 मिनिटांमध्ये सगळं तोडफोड केली।